टाटा ग्रुप म्हणजे भारतीय बिझनेसची शान. इंडियन मार्केट्समध्ये टाटांचा इम्पॅक्ट मोठा आहे. पण हा टाटा ग्रुप एकेकाळी एका दहशतवादी संघटनेच्या कचाट्यात सापडला होता. अगदी टाटांची माणसं किडनॅप झाली होती. पण देशाच्या सर्वात मोठ्या उद्योग समूहाला कोंडीत पकडणाऱ्या एका दहशतवादी संघटनेचा भारत सरकारने अशा प्रकारे काटा काढला, त्याची गोष्ट तुम्हाला एखाद्या सिनेमापेक्षा कमी वाटणार नाही. देशाची इब्रतपणाला लावणारं ते ऑपरेशन नेमकं काय होतं, कशा प्रकारे भारत सरकारने हे अवघड मिशन पार पाडलं, टाटा ग्रुपला कोणत्या संघटनेने आणि का वेठीला धरलं होतं आणि काय होता हा सगळा थरार, सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. वर्ष होतं 97. दिल्लीच्या इंटरनॅशनल एअरपोर्टवर एक साधारण विमान उतरलं. त्यावर रॉयल भूतान एअरलाइन्स असं लिहिलं होतं. पण या विमानातून उतरलेले लोक साधे नव्हते. एक गर्भवती महिला, तिची मैत्रीण आणि एक व्यक्ती जो एखाद्या आर्मी ऑफिसर सारखा दिसत होता. विमानतळावरून ते सरळ एका हॉटेलमध्ये गेले, पण त्यांना माहिती नव्हतं की त्यांच्या प्रत्येक हालचालीवर एक पोलीस अधिकारी शांतपणे नजर ठेवून होता. या गर्भवती महिलेचं नाव होतं प्रणती डेका. उल्फा म्हणजेच युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसामची एक सदस्य. आता उल्फा म्हणजे नक्की काय, तर ही फक्त एक संघटना नव्हती, तर 1990च्या दशकात ती आसाममध्ये एक समांतर सरकारच बनली होती. 1979मध्ये काही विद्यार्थ्यांनी ही संघटना सुरू केली होती. त्यांचा उद्देश होता आसामला स्वतंत्र करणं आणि बाहेरच्यांना राज्यातून हाकलून लावणं. पण हा विचार हळूहळू हिंसक बनत गेला. हत्या, बॉम्बस्फोट, अपहरण आणि खंडणी हे सगळं रोजचंच बनलं. त्या काळात परिस्थिती इतकी बिघडली होती की सामान्य नागरिकांना सरकारला टॅक्स देण्याबरोबरच उल्फाला सुद्धा टॅक्स द्यावा लागत होता. नॅशनल हायवे 37 वरून जाणाऱ्या ट्रकांपासून ते छोट्या दुकानांपर्यंत कोणीही या खंडणीपासून वाचत नव्हतं. पैसे दिले नाही तर ट्रक जाळले जायचे, चालक गायब व्हायचे किंवा त्यांची सरळ हत्या केली जायची. या सगळ्याच्या सेंटरला होता आसामचा चहाचा व्यवसाय. त्या काळात जगातला जवळपास 17% चहा आसाममध्ये पिकत होता. म्हणजेच हा फक्त एक उद्योग नव्हता, तर तो लाखो लोकांच्या रोजगाराचा आणि अर्थव्यवस्थेचा एक आधार होता. टाटा टी सारख्या मोठ्या कंपन्यांचे 70पेक्षा जास्त चहाचे मळे इथे होते. त्यामुळे उल्फाचा दबाव त्यांच्यावर सुद्धा येणं अपरिहार्य होतं. हा दबाव टाटांवर यायला लागला. पण सुरुवातीला टाटा टीने स्पष्ट भूमिका घेतली की आम्ही खंडणी देणार नाही. त्यांनी उल्फाला सांगितलं की आम्ही पैसे देणार नाही, पण आम्ही हॉस्पिटल्स आणि शाळा उभारू शकतो. पण मुद्दा तोच होता, दहशतवादाला विकासाची भाषा समजत नव्हती. त्यांना फक्त नियंत्रण हवं होतं. 1993मध्ये टाटा टीच्या एका रिजनल मॅनेजरचं किडनॅपिंग झालं. जवळपास 1 वर्ष तो कैदेत होता. शेवटी त्याची सुटका करण्यासाठी कंपनीला मोठी रक्कम द्यावीच लागली. पण इथूनच सगळं बदलायला सुरुवात झाली. उल्फाला कळलं की दबाव टाकला तर मोठ्या कंपन्यासुद्धा झुकतात. त्यांनी त्यांच्या डिमांड्स वाढवल्या, पैसे, गॅजेट्स आणि इतर सुविधा. 1995मध्ये उल्फाच्या को फाउंडरने टाटा टीला पत्र लिहून 100 वॉकी टॉकीची डिमांड केली होती. दरम्यान आसाममध्ये राजकीय अस्थिरता वाढत होती. निवडणुका येत होत्या, सरकार बदलत होतं आणि प्रशासनाची पकड कमकुवत होत होती. अशा परिस्थितीत कंपन्यांसमोर एकच प्रश्न होता, हा व्यवसाय चालू ठेवायचा तरी कसा. 1997मध्ये एक मोठा डिसिजन घेतला गेला. टाटा टी आणि उल्फा यांच्यात बँकॉकमध्ये एक सिक्रेट मीटिंग झाली. या मीटिंगमध्ये टाटा टी कडून उल्फाच्या काही अटी मान्य करण्यात आल्या, ज्यात हॉस्पिटल्स बांधणं, स्थानिकांना प्रशिक्षण देणं आणि उल्फाच्या सदस्यांच्या ट्रीटमेंटची व्यवस्था करणं यांचा समावेश होता. आणि इथेच ती पहिली घटना पिक्चरमध्ये आली. प्रणती डेका, जी उल्फाच्या एका वरिष्ठ नेत्याची पत्नी होती, तिच्या उपचारासाठी दिल्ली आणि मुंबईमध्ये व्यवस्था करण्यात आली. टाटा कंपनीचे अधिकारी तिची संपूर्ण व्यवस्था करत होते, हॉटेलपासून रुग्णालयापर्यंत सगळं काही. पण प्रत्येक मोठ्या प्रकरणात एक चूक सगळं काही उघड करते. उल्फाच्या एका सदस्याने ही माहिती त्याच्या ओळखीच्या एका व्यक्तीला सांगितली. त्याला माहीत नव्हतं की तो व्यक्ती पोलिसांचा खबऱ्या आहे म्हणून. आणि इथूनच सगळं ऑपरेशन उघडं पडायला सुरुवात झाली. पोलिसांनी दिल्ली, मुंबई आणि आसाममध्ये तपास सुरू केला. हॉटेल्स, घरं, हॉस्पिटल्स असं सगळीकडे नजर ठेवली. शेवटी प्रणती डेका आणि तिच्या साथीदारांना अटक करण्यात आली. चौकशीत जे समोर आलं त्याने संपूर्ण देश हादरला. सगळ्यांना कळलं की टाटा टी कंपनी उल्फासोबत संपर्कात होती. 7 सप्टेंबर 1997 रोजी आसामच्या पोलिसांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि हा आरोप पब्लिक केला. देशभरात चर्चा उठल्या. टाटासारख्या भरोसेमंद कंपनीवर असे आरोप होणं ही मोठी गोष्ट होती. पण अजून जास्त मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा टाटा टेप्स लीक झाले. या टेप्समध्ये मोठ्या उद्योगपतींमधली संभाषणं होती, कितीतरी मोठी नावं समोर आली. असं दिसत होतं की प्रकरण खूप खोलवर जात आहे. पण काही दिवसातच हे प्रकरण हळूहळू शांत झालं. रॅदर ते दाबण्यात आलं. पॉलिटिकल प्रेशर, बड्या हस्तींचा हस्तक्षेप आणि शेवटी कोणालाच कोणतीच मोठी शिक्षा झाली नाही. यानंतर सरकारने वेगळी रणनीती वापरली. सुल्फा म्हणजे सरेंडर केलेल्या उल्फा सदस्यांचा एक गट तयार करण्यात आला आणि त्यानंतर त्यांना हत्यारं देऊन उल्फाचा नायनाट करण्याची जबाबदारी देण्यात आली. 98 ते 2001 दरम्यान कितीतरी गुप्त हत्या झाल्या आणि हळूहळू उल्फाची ताकद कमी होत गेली. आज बघायला गेलं तर परिस्थिती बदलली आहे, पण पूर्णपणे नाही. उल्फाचा काही भाग अगदी आजही ॲक्टिव्ह आहे. 2023मध्ये शांतता करार झाला, पण आज 2026मध्ये त्यांच्या काही हल्ल्यांच्या बातम्या समोर येतातच.
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आसामीज वर्सेस आउटसायडर्स हा मुद्दा अजूनही जिवंतच आहे. आसामच्या 126 पैकी 45 विधानसभा जागांवर चहाच्या मळ्यांचा मोठा प्रभाव आहे. इथे 8 लाखांपेक्षा जास्त कामगार काम करतात. म्हणजे जो पक्ष या मतदारांना जिंकतो तोच पक्ष सत्तेच्या जवळ जातो. हा प्रसंग आपल्याला एक कठीण प्रश्न विचारतो की जेव्हा तुमच्यासमोर तुमच्या लोकांचा जीव आणि व्यवसाय दोन्ही धोक्यात असतात तेव्हा योग्य निर्णय कोणता? नियम पाळणं की समोरच्या असलेल्या परिस्थितीनुसार वागणं? टाटाने जे केलं ते चुकीचं होतं की त्या काळात तोच एकमेव मार्ग होता? तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच भन्नाट व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला गावपत्ती.